नमस्कार मंडळी, चला तर आज आपण चाळणीवरती पुऱ्या वाफवून काय बनवणार आहोत हे तर तुम्हाला पुढे समजेलच। त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला इथे पुरीसाठी लागणारं पीठ अगोदर आपण मळून घेऊया। तर इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ। आता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला हा पदार्थ बनवायचा आहे तेवढं पीठ घ्यायचं। त्यानंतर पहा इथे ना 4 चमचे इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। हे पीठ जे आहे ते पसरवून घ्यायचंय आणि तूप आपण गरम व्हायला ठेवलेलं आहे। खूपच कडकडीत केलेलं नाही, अगदी ना गरम मेल्ट करून घेतलेलं आहे। तूप हलकंसं हाताला गरम लागेल इतकंच आपण इथे तूप गरम केलेलं आहे। त्यानंतर त्या 4 चमचे तुपामधलं 1 चमचा तूप शिल्लक ठेवलेला आहे। 3 चमचे तूप यामध्ये घालून घेतलं। तसंच आपण याची पुरी बनवणार आहोत, त्यासाठी ना थोडं जास्तीचं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे चोळून व्यवस्थित मीठ व यामध्ये टाकलेलं तूप या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पिठामध्ये तूप व्यवस्थित मिक्स झालं, गोळा तयार झाला की थोडं पाणी घालून घट्टसर गोळा आपल्याला या पिठाचा मळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही ना जरूर एकदा ही रेसिपी बनवून पहा। अतिशय सुंदर रेसिपी होते। काहीतरी वेगळं आणि टेस्टी जर तुम्हाला खायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही ही पद्धत वापरून पहा। आता पहा घट्ट असं पीठ तर भिजून झालेलं आहे। इथे ना जास्त प्रमाणात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे हाताला थोडं पाणी लावून आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। होईल तितका पिठाचा गोळा आपल्याला टाईटच ठेवायचा आहे, खूप लूज पीठ इथे मळायचं नाही। तर पाहू शकता अगदी हाताला आपल्याला जोर लागत आहे इतकं घट्ट हे पीठ आपण मळलेलं आहे। जसं की आपण बऱ्याच वेळेला सांगत असतो पुरीला पीठ मळतो तसं या पदार्थासाठी मळा। खरं तर पुरीचं पीठ हे वेगळ्या पद्धतीनेच भिजवलं जातं, त्यातली त्यात तुम्हाला मी ना एकदम वेगळी पद्धत सांगितली। आता या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि पीठ कमीत कमी 10 मिनिटे भिजू द्यायचं आहे। त्यानंतर ज्या चाळणीमध्ये आपल्याला ह्या पुऱ्या वाफवायच्या आहे त्यासाठी त्या चाळणीला आपल्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे। इथे पहा तेल लावून ना अशा पद्धतीने सगळ्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे। यामुळेच आपली पुरी खाली चिकटणार नाही। तर इथे पहा 10 मिनिटे झालेली आहेत आणि बाउलला तुम्हाला धुरकटपणा दिसतोय, कारण बाउलला घाम आलेला आहे आणि छान असं 10 मिनिटांमध्ये हे पीठ भिजल्या गेलेलं आहे। आता पुरी परफेक्ट होण्यासाठी ना त्यावरती जे व्हाईट डॉट येतात ना ते खूप महत्त्वाचे असतात आणि आपल्या पिठावरती छान असे आले होते। आता हे पीठ ना थोडंसं चोळून घ्यायचं आहे, जास्त चोळण्याची काहीच गरज नाही, व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे। आता याला हलकंसं आपण अशा पद्धतीने चोळून घेऊया, व्यवस्थित करून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। तर आज आपण एकसारख्या होण्यासाठी ना इथे एका वाटीचा वापर करणार आहोत, त्यामुळे ना इथे गोळे बनवत असताना थोडेफार लहान मोठे झाले ना तरी काहीच हरकत नाही, फक्त लाटताना आपल्याला ते एकसारख्या लाटून घ्यायचे आहे। तर पहा इथे ना अशा पद्धतीचे 4 गोळे तयार करून घेतले। त्यानंतर पहा एक गोळा घेतलेला आहे। आता याला ना थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे। तुम्ही ना अगदी अशीही लाटून घेऊ शकता, पण आपण याला वाटीने कट करणार आहोत, त्यामुळे ना वाटीला चिटकू नये म्हणून आपल्याला थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आहे। खूप जास्त प्रमाणात इथे आपल्याला या पुरीला पीठ लावायचं नाही, दोन्ही साईडने पुरी लाटायची आहे। दोन्ही साईडने पुरी लाटल्यामुळे दोन्ही साईडची पुरी एकसारखी आणि खुसखुशीत तयार होते। आता इथे पहा आपली पुरी लाटून तयार झालेली आहे। त्यानंतर पहा अशी हातात धरली ना तरी सुद्धा पीठ किती टाईट आहे हे लक्षात येत असेल। हलवलं तरी पुरीचा शेप कुठेही बिघडलेला नाही, जशी आपण गोल गरगरीत पुरी लाटून घेतली तशीची तशी पुरी आहे। तर आपल्याला पीठ भिजवताना ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या पुरी जी आहे ना ज्या शेपमध्ये बनवतात त्याच शेपमध्ये राहते। तर त्यानंतर आपल्याला एकसारख्या पुऱ्या इथे बनवून घ्यायच्यात ना, त्यामुळे इथे पहा अशी नॉर्मल वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपण ह्या पुऱ्या कट करून घेणार आहोत। तर पहा अशा पद्धतीने आपण ही पुरी जी आहे ना ते कट करून घेतलेली आहे आणि अगदी सहज अशी कट होते बरं का। खरंच खूप सुंदर अशा पुऱ्या दिसायलाही सुरेख दिसतात आणि एकसारख्या तयार होतात, अगदीच तुम्ही लाटून देखील एकसारख्या घेऊ शकता। आता इथे पहा याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा आपण बनवून घेणार आहोत। तर पहा या प्रकारे 4 पुऱ्या इथे बनवून घेतल्या, तसंच तेल लावलेल्या चाळणीवरती ह्या ठेवून घेतलेल्या आहे। मध्ये अंतर सोडण्याची काहीच गरज नाही, कारण ह्या पुऱ्या ना फुलत नाहीत, फक्त आपल्याला 10 मिनिटे ह्या स्टीम करून घ्यायच्या आहे। तर इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि झाकण न ठेवता आपल्याला ह्या पुऱ्या वाफवून घ्यायच्या आहे।
जर झाकण ठेवलं ना तर वरच्या साईडने घाम येतो आणि त्यामुळे तुमच्या ह्या पुऱ्याची रेसिपी फसू शकते. त्यामुळे पाहू शकता मध्यभागी किती जोरात यामधून वाफ निघत आहे. एवढी वाफ खाली पुरीला लागत आहे. 10 मिनिटाच्या आतच आपली पुरी वाफवून तयार होते. तर पाहू शकता मस्त अशी पुरी वाफवल्या गेलेली आहे आणि हाताला चिकटण्याचा काही प्रश्नच नाही. तर पहा अशा पद्धतीने आपली पुरी जी आहे ना ती वाफवल्या गेलेली आहे. तुम्हाला जर तेलामध्ये अजिबातच पुरी तळायची नसेल ना तर तुम्ही इथे आणखीन थोडीशी स्टीम करून घेऊ शकता आणि रोस्ट करून घेऊ शकता. तर पहा मस्त असं इकडे पुऱ्या काढून घेतल्या. आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं, तेल छान असं गरम झालंय. आता जी बाजू खाली चाळणीच्या साईडला होती ना तीच बाजू आपल्याला इथे तेलात देखील खालच्या साईडवरती टाकून घ्यायची आहे आणि वरच्या साईडचा भाग वरतून ठेवायचा. तर पाहू शकता मस्त करंजी जशी तळल्या जाते ना तशी ही पुरी होते बरं का. खरंच अतिशय खुसखुशीत पुरी होते. हात लागायच्या आत तिचा भुगा होईल इतकी सुंदर ह्या पुऱ्या तयार होतात. आता मी तुम्हाला इथे ना दोन्ही प्रकारच्या पुऱ्या दाखवणार आहे, पण आपण चाळणीवरती वाफवून बनवलेल्या पुऱ्या अगोदर तुम्हाला दाखवले. तर पाहू शकता इथे पुरी ना छान अशी तळून झालेली आहे. आता ही पुरी ना तुम्ही अगदी 8 दिवसांनी जरी खाल्ली ना तरी जशीची तशी राहते. इतकी सुंदर पुरी तयार होते. एवढ्या दिवस आपण ठेवत नाही, पण सकाळी बनवलेली पुरी संध्याकाळी एकदम रब्बरसारखी होत असेल ना तर ही पद्धत नक्की वापरून पहा. या पद्धतीने एकदम खुसखुशीतच पुरी राहते. एक पुरी तळून झाली, सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी देखील तळून घ्यायची आहे. ही पद्धत ना अतिशय सुंदर आहे खरं तर. अगदी 2 दिवसांनी खा किंवा 3 दिवसांनी खा, पुरी अशीची अशीच राहणार. अजिबात त्यामध्ये म्हणजे असं रबरी टाईप होणार नाही किंवा अशी लूज पडणार नाही. एकदम खुसखुशीतच पुरी राहणार याची खात्री आहे. तुम्ही नक्की थोड्या प्रमाणात का होईना या पुऱ्या बनवून पहा. श्रीखंडासोबत खा, बासुंदीसोबत खा किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खा किंवा अन्य कुठल्याही पदार्थासोबत तुम्ही ही पुरी भाजी छोल्यांसोबत जरी खाल्ली ना तरी सुद्धा अतिशय सुंदर ही पुरी खायला लागते. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे बनवून त्यासोबत ही पुरी नक्की ट्राय करू शकता. तर आपली इथे उकडून जी तळून घेतलेली पुरी आहे ती झाली. पण आता नॉर्मल पुरी जे बनवतो ना आपण त्यामधला तुम्हाला मी फरक दाखवणार आहे. आता पीठ तर आपण सेमच पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे आणि त्याच पिठामधले 4 गोळे इथे मी तयार करून घेतले. आता त्यामधलाच एक गोळा घ्यायचा, त्याला थोडंसं पीठ लावून दोन्ही साईडने एकसारखा लाटून घ्यायचा. आता इथे ना आपण कट वगैरे करणार नाही आहे, अशी पुरी लाटून घेणार आणि तळून घेणार आहोत. तर पहा इथे ना फक्त एकसारखी आपल्याला पुरी जी आहे ते लाटून घ्यायची आहे. पुरी खूप जाड किंवा खूपच पातळ न करता मीडियम अशी करायची आहे. तर पहा इथे पुरी आपली लाटून तयार झालेली आहे. इतक्या वेळाने लाटा, कितीही वेळाने लाटा, पुरीचा शेप बिघडत नाही, कारण आपण पीठ भिजवतानाच परफेक्ट असं भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे तेल गरम करून घेतलं पुन्हा एकदा आणि आता या तेलामध्ये आपण जी म्हणजे लाटून घेऊन डायरेक्ट तळलेली आहे पुरी. तर पाहू शकता ही पुरी फुलते तर छान. तर तुम्ही या पद्धतीने देखील बनवू शकता जर तुम्हाला एकदम लूज आणि मऊ पुऱ्या खायला आवडत असतील. पण तुम्हाला जर एकदम खुसखुशीत आणि वेगळ्या पद्धतीची पुरी खायची असेल ना तर अगोदर दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. अशा पद्धतीने देखील तुम्ही पीठ जर या पद्धतीने भिजवलं ना तर तुमच्या अशा डायरेक्ट केलेल्या पुऱ्यासुद्धा पाहू शकता अगदी कडेपर्यंत मस्त अशा फुलतात आणि छान खुसखुशीत होतात. पण ह्या पुऱ्या ना जास्त वेळासाठी राहिल्यानंतर थोड्याशा लूज पडतात. पण मात्र आपण जेव्हा वाफवून पुरी तळतो ना ती वाफवलेली पुरी अगदी 2 दिवस जरी ठेवली ना तरी सुद्धा लूज पडत नाही. तर मस्त अशा या पुऱ्या देखील तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहे, पाहू शकता. तर इथे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. तर ह्या आहेत आपण वाफवून तळून घेतलेल्या पुऱ्या. अगदी पाणीपुरीसारख्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अतिशय सुंदर आणि मस्त सुरेख खुसखुशीत पुऱ्या तयार झाल्या. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा,
म्हणजेच तुम्हाला पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तसंच जाता जाता तुम्ही ही कुठल्या शहरातून किंवा गावातून रेसिपी पाहिली ते देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा, म्हणजे मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.